रोज रोज भाजीला काय बनवायचे प्रश्नच पडत असतं, तर म्हटलं चला आज अंड्याची भाजी बनवूया। खूप सोपी पद्धतीने ही रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करत आहे। खूप छान बनलेली आहे भाजी। इथे मी कांदा बारीक कापून घेतलेला, अर्धा टमाटर घेतलेला आहे, आलं, लसूण आणि तेजपत्ता। 4 अंडे घेतलेले आहे। यामध्ये पाणी टाकूया आणि थोडंच मीठ टाकूया, म्हणजे अंडे फुटणार नाही आणि छान अंडे लवकर शिजणार। तावा घेतलेला, ताव्यावर कांदा टाकलेला, बारीक कापून घेतलेला, थोडंच तेल टाकायचं, छान असा कांदा परतून घेतलेला आहे। अर्धा टमाटर आणि खोबरकीस परतून घेतलेला आहे। खोबरकीस घेतलं तर भाजीला छान चव येत असतं। कांदा परतून घेतलेला, लसूण, खोबरकीस आणि आलं आणि अर्धा टमाटर मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेला। यामध्ये थोडंच पाणी टाकलेलं आहे आणि पुन्हा मिक्सरमध्ये फिरून घेतलेला। बघा छान अशी प्युरी तयार झालेली आहे। बारीक करायचं म्हणजे भाजीची ग्रेव्ही आहे ती छान बनत असतं आणि चव छान येत असतं। इथे अंडे पण शिजलेले आहे। गरम पाणी काढून घेतलेले आणि थंड पाणी टाकलेले आहे। आता आपण साल काढून घेऊया। बघा मीठ टाकलेलं होतं, अंडा फुटलेला पण नाही आणि लवकर शिजलेले आहे अंडे। कढई घेऊया, कढईमध्ये तेल टाकूया आणि अंडे छान तेलामध्ये परतून घेऊया। चव येण्याकरिता यामध्ये टाकलेलं आहे मीठ। छान असा सोनेरी कलर येतपर्यंत अंडे आपण परतून घेऊया। या प्रकारे परतून घेतले तर अंड्याला चव छान येत असतं। त्याच तेलमध्ये आपण जिरं टाकूया। तेलाचं प्रमाण कमी जास्त करू शकतो, मी घेतलेले तेलाचे प्रमाण बरोबर आहे। यामध्ये आपण पेस्ट बनवून घेतलेला होता। जिरं झालं की पेस्ट टाकूया। त्याला मसाल्याला थोडंच तेल सुटलं की आपण यामध्ये लाल तिखट, धनिया पावडर आणि हळद टाकूया। तेजपत्ता टाकायचे विसरलेले होते, मी इथे आता तेजपत्ता टाकलेला आहे। सोप्या पद्धतीने ही रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करत आहे। सोपी आहे बनवण्याकरिता आणि लवकर बनत असतं। थंडीचे दिवस आहे तर अंड्याची भाजी तर बनवायलाच पाहिजे। मिक्सरच्या पॉटमध्ये आपण मसाला बारीक करून घेतलेला होता, त्यामध्येच पाणी टाकलेलं आणि मसाल्याला छान तेल सुटलं होतं, तर मी यामध्ये मसाल्याच्या पॉटमधलं पाणी टाकलेलं आहे। बघा छान असं तेल सुटलेलं आहे। मसाला छान होऊ द्यायचा, तेव्हाच भाजीला चव छान येत असतं। छान असं तेल सुटलं मसाल्याला की यामध्ये आपण पाणी टाकूया। पाण्याचं प्रमाण कमी जास्त करू शकतो। आपल्याला ग्रेव्ही पातळ ठेवायची आहे की घट्ट ते आपल्यावर आहे। यामध्ये मी चिकन मसाल्याचा वापर केलेला आहे, तुम्ही इथे गरम मसाला टाकला तरी चालेल। इथे आपण टाकत आहे चवीनुसार मीठ। आपण पाणी टाकलेलं आहे, ग्रेव्ही पातळ की घट्ट ठेवायची ती आपल्यावर आहे, म्हणून मी इथे चवीनुसार मीठ टाकलेलं आहे। चवीनुसार मीठ टाकलेलं आहे आणि छान अशी उकळी येऊ देऊया। उकळी येऊ द्यायची, नंतर यामध्ये आपण अंडा टाकूया। ग्रेव्हीला छान उकळी आली की यामध्ये आपण अंडा टाकलेला आहे। बघा छान असं तेल पण सुटलेलं आहे। आता आपण यामध्ये कस्तुरी मेथी टाकूया आणि पुन्हा थोडी उकळी येऊ देऊया। कस्तुरी मेथी टाकली तर भाजीला छान चव येत असतं। कस्तुरी मेथी टाकल्यानंतर एक उकळी येऊ दिलेली आणि आता गॅस बंद करून दिलेला आहे। छान अशी भाजी बनलेली आहे। पटकन बनणार, या पद्धतीने नक्की बनवून बघा आणि खूप चविष्ट बनलेली आहे। व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब। बनवून बघा आणि कमेंट करून सांगा की कशी बनलेली आहे। खूप सोप्या पद्धतीने मी आज अंडा करी ही रेसिपी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे।